लोग जो है ताली बजाकर जो है बहुत बार मैं ऐसे देखता हूँ कि जब हम आराधना करते हैं फिर भी कुछ लोग जो है, सब लोग नहीं है, कुछ लोग जो है इधर उधर जो देखते रहते हैं। हम लोग जो है अपना घर में बैठा है, लेकिन हम एक जैसे एक चर्च के अंदर एक जगह में इकट्ठा होता है, वैसे हम अपना अपना घर में हैं, लेकिन क्या है, हम एक दूसरे को देखते जा रहा है। हालेलुया। आप लोग मुझे देख रहा है, हम लोग आपको भी देख रहा है, इसलिए हम उसी क्या करते हैं, उस प्रार्थना के वातावरण में हम लोग जो है रहने के समय पर जरूर जो है हमारे ऊपर परमेश्वर का कृपा रहेगा। हालेलुया। हम लोग मिलकर जो है एक गीत गाएंगे। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है, दूधों को स्तुति तू ही है, बुद्धि और सब ज्ञान तू ही है। एक गीत को हम लोग गाकर जो है परमेश्वर के नाम को हम स्तुति करेंगे। आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है, आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है, दूधों की स्तुति तू ही है, बुद्धि और सब ज्ञान तू ही है, दूधों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है, दूधों की स्तुति तू ही है, बुद्धि और सब ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है, जीवन मेरा पाप से भरा, जग अंधेरा और सुसारा, जीवन मेरे पाप से भरा, जग अंधेरा और सुसारा, मेरे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है, मेरे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, दूधों की स्तुति तू ही है, बुद्धि और सब ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। हालेलुया। हम लोग अपने हाथों को उठाते हुए परमेश्वर को एक मिनट में अपना मुंह खोल कर प्रभु को धन्यवाद देंगे। हालेलुया। जैसे हम इसमें गाया है, दूधों का स्तुति तू ही है, बुद्धि और सब ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है और प्रभुओं का प्रभु तू ही है। ऐसे तो आज का रात में भी प्रभु हमारा प्रभुओं का प्रभु है। हालेलुया। दूधों की स्तुति है, दूध लोग जो है परमेश्वर यीशु को स्तुति करता है। हालेलुया। उनका महिमा को देखते हुए, उनको महिमा को देखते हुए दूध लोग स्तुति करता है। ऐसे तो उस राजाओं का राजा को क्यों ना हम अपना हृदय खोलते हुए, हालेलुया, हृदय की गहराई से हम अपना दाहिने हाथ प्रभु की तरफ उठाते हुए हम परमेश्वर को धन्यवाद देंगे। हालेलुया। प्रभु धन्यवाद, आप राजाओं का राजा हैं, आप मेरे जीवन के राजा हैं। हालेलुया। प्रभु आप प्रभुओं का प्रभु है। प्रभु उस परमेश्वर में मैं आपको आज रात को आपके नाम को धन्यवाद देते हैं। हालेलुया। प्रभु आज इस लाइन पर जितने भी भाई बहन बैठा है उन सभी को आपके हाथों में समर्पण करते हैं, आपका प्रिय दास को भी आपके हाथों में समर्पण करते हैं। जो वचन आज प्रिय दास के द्वारा हम सुनते हैं वो वचन प्रभु हम हर एक लोगों के जीवन में प्रभु एक नया दृष्टि, एक नया प्रकाशन ले आने के लिए सहाय देकर स्तुति महिमा अगर आपको देते हैं, यीशु के नाम से इस प्रार्थना को मांगते हैं। आमीन आमीन आमीन।
प्रेज द लॉर्ड, हालेलुया। सो प्रभु के नाम को स्तुति हो। आज कुल मिलाकर जो है अभी 28 लोग जो है अभी लाइन पर जो है आया है, और बाकी लोग भी हो सकता है वो लोग भी धीरे धीरे आएगा। और आज हमारे बीच में पास्टर लिनिश टेंसन है, वो आज हमारे बीच में वचन बोलने के लिए हमारे बीच पर आए हैं। पास्टर शब्द का लो क्या ओके। सो आज हम लोग जो बहुत खुश है, प्रभु के दास को हमारा मीटिंग में जो मिला है, और जो है प्रभु आज 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 हमारी प्रार्थना है प्रभु प्रेदास के द्वारा हमसे बात करें। हालेलुया। कितने लोग जो है एक नया परमेश्वर का नई आवाज को सुनने की इच्छा के साथ बैठा है? थोड़ा हाथ दिखा सकते हैं। प्रभु में आज कुछ नया सुनना चाहता है, आपके वजन का कुछ नया गहराई को मैं सुनना चाहता है। ऐसे है तो जोर से प्रभु को धन्यवाद दे दो। हालेलुया। जरूर आज प्रभु का दास के द्वारा प्रभु हमारा जीवन से बात करेगा। പക്ഷേ ഈ DMU ഫാമിലിയിലേക്ക് ഞങ്ങൾ പാസ്റ്ററിനെ സ്വാഗതം ചെയ്യുന്നു. തുറന്നുള്ള 1 മണിക്കൂർ 8:30 വരെ, പിന്നെ 8:30 വരെ ഉള്ള സമയമുണ്ട്. ആ സമയത്ത് ശുശ്രൂഷിക്കാം। बाकी हम लोग सब मिलकर जो है ताली बजाकर जो है प्रभु का दास को हम स्वागत करेंगे। पास्टर दोनों സംസാരിച്ചോ? ഓക്കേ. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ദൈവനാമം മഹത്വപ്പെടുമാറാകട്ടെ. परमेश्वर के नाम की महिमा हो। ഇന്ന് രാത്രി നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ കടന്നു വരുവാൻ കർത്താവ് ഒരുക്കിയ വലിയ കൃപയ്ക്കായി സ്തോത്രം ചെയ്യുന്നു. आज रात को आप लोगों के बीच में आने के लिए परमेश्वर ने मुझे ये जो मौका दिया, इसके लिए प्रभु को धन्यवाद देते हैं। ഡെലിവറൻസ് മിഷൻ ഗ്രൂപ്പിനെ എല്ലാ ഫാമിലിക്കും ഞാൻ എൻ്റെ യേശുവിന്റെ നാമത്തിലുള്ള നന്ദി അറിയിക്കുന്നു. DMU परिवार के सारे सदस्यों को यीशु के नाम पर मेरी जय मसीह की मैं कहता हूँ। എന്നെ ഇന്ന് മെസ്സേജിന് വേണ്ടി ക്ഷണിച്ച പാസ്റ്റർ ജോമോൻ ഫാമിലിക്ക് ഞാൻ എൻ്റെ നന്ദി അറിയിക്കുന്നു. आज मुझे जो है इधर मैसेज संदेश देने के लिए बुलाया गया पास्टर जोमोन और परिवार को भी मैं धन्यवाद देते हैं। കഴിഞ്ഞ പ്രാവശ്യം മെസ്സേജ് പറഞ്ഞ ഇത്തിരി നെറ്റ്വർക്കിന്റെ പ്രോബ്ലം ഉണ്ടായിരുന്നു. ओके, सो पिछले बार जो है बात करने के समय पर कुछ नेटवर्क की प्रॉब्लम था। ഇന്ന് ദൈവകൃപയാൽ എല്ലാം ബ്ലെസ്സിംഗ് ആണ്. आज प्रभु का कृपा से सब कुछ अच्छा से जा रहा है। ഹല്ലേലൂയ. അല്പനേര ചിന്തയ്ക്കായി തിരഞ്ഞെടുത്തിരിക്കുന്ന വേദഭാഗം, आज का मनन के लिए जो वचन मैंने जो प्रभु ने मुझे दिया है, യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം यूहन्ना का सुसमाचार 7-ാം അധ്യായം, उसके 7वीं अध्याय, അതിന്റെ 37 മുതൽ 38 വരെയുള്ള വചനം. उसका 37 से लेकर 38 जो 2 वचन को हम पढ़ेंगे। यूहन्ना का सुसमाचार 7 अध्याय का 37 और 38। सो अंजलि सिस्टर, ആരെങ്കിലും ഒന്ന് വായിക്കാം? या अंजलि सिस्टर आप खोल के पढ़ सकते हैं। पर्व के अंतिम दिन, जो मुख्य दिन है, यीशु खड़ा हुआ और पुकार कर कहा, यदि कोई प्यासा हो तो मेरे पास आए और पिए। जो मुझ पर विश्वास करेगा, जैसा पवित्र शास्त्र में आया है, उसके हृदय में से जीवन जल की नदियां बह निकलेगी। आमीन। 38 പക്ഷേ രണ്ടും വായിച്ചു. ഓക്കെ. ഉത്സവത്തിന്റെ മഹാദിനമായ ഒടുക്കത്തെ നാളിൽ യേശു നിന്നുകൊണ്ട്, ദാഹിക്കുന്ന എല്ലാവരും എന്റെ അടുക്കൽ വരട്ടെ, വന്ന് കുടിക്കട്ടെ. എന്നിൽ വിശ്വസിക്കുന്നവന്റെ ഉള്ളിൽ നിന്ന് തിരുവെഴുത്ത് പറഞ്ഞതുപോലെ ജീവജലത്തിന്റെ നദികൾ ഒഴുകുമെന്ന് വിളിച്ചു പറഞ്ഞു. അവനത് തന്നിൽ വിശ്വസിക്കുന്നവർക്ക് ലഭിക്കാനുള്ള ആത്മാവിനെ കുറിച്ച് അത്രേ പറഞ്ഞു. നമുക്ക് കണ്ണടയ്ക്കാൻ പ്രാർത്ഥിക്കാം. अपनी आंखों को बंद करेंगे और प्रार्थना में जाएंगे। ദൈവമേ എന്നോട് സംസാരിക്കണമേ എന്ന് എല്ലാവരും പറഞ്ഞു. सारे लोग जो ऐसे प्रार्थना में रहे, प्रभु मुझे आज मुझसे बात करे। ഇന്നൊരു മാനുഷിക ശബ്ദം അല്ല കേൾക്കേണ്ടത്. आज एक मानुषिक आवाज नहीं सुनना है, ദൈവത്തിന്റെ ശബ്ദം നമ്മൾ കേൾക്കണം. आज हम परमेश्वर की आवाज को हम सुनना है। ഓരോ ഭവനത്തിനകത്തും
ആത്മാവിന്റെ ശക്തി വ്യാപരിക്കണം. एक एक घर के अंदर परमेश्वर का शक्ति प्रभु दे रहा है. എല്ലാ പ്രതികൂലങ്ങളും എല്ലാ പ്രതിസന്ധികളും മാറണം. सारी प्रकार की प्रतिकूल के वातावरण और जो परिवार से हटना है. നിങ്ങൾ വചനം കേട്ടോണ്ടിരിക്കുമ്പോൾ വലിയ അത്ഭുതങ്ങൾ കാണും. आप लोग इस वचन सुनने के समय पर आपका जीवन में बड़े बड़े चमत्कार को भी आप देखेगा. എല്ലാവരെയും കൂടെ കരങ്ങളിൽ തരുന്നു. सभी लोगों को आपके हाथों में हम समर्पण करते हैं. ഞങ്ങൾ ഇന്ന് ഒരു അത്ഭുതം കാണുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. आज हम लोग एक अद्भुत को जरूर देखेगा. ആമേൻ. आमीन. യേശു കർത്താവ് തന്റെ അത്ഭുതം ആരംഭിക്കുന്നത് ഒരു വെള്ളത്തിലൂടെയാണ്. यीशु मसीह अपनी चमत्कार की सेवकाई पानी के द्वारा करता है. ആദിയിലും ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 1-ാം അധ്യായത്തിൽ ആദിയിൽ വെള്ളത്തിന്റെ മേലാണ് ആത്മാവ് പരിവർത്തിച്ചത്. जब उत्पत्ति के किताब को हम पढ़ते हैं वहां पर ऐसे लिखता है पानी के ऊपर पवित्रात्मा काम कर रहे थे. വെള്ളത്തെ പരിശുദ്ധാത്മാവുമായിട്ട് ആമേൻ ബന്ധപ്പെടുത്തുന്നു. और परमेश्वर के वचन में पानी को पवित्रात्मा के साथ को तुलना दिखाया है. യേശു കർത്താവിന്റെ ആദ്യ അത്ഭുതം ആരംഭിക്കുന്നത് യോഹന്നാൻ സുവിശേഷം 2-ാം അധ്യായത്തിൽ നമുക്ക് കാണാൻ കഴിയും. तो यीशु मसीह का पहले चमत्कार की सेवकाई शुरू करता है यूहन्ना का सुसमाचार 2 अध्याय का 8 वचन से हम देख सकते हैं. 3-ാം നാൾ എന്നാണ് ആദ്യം കൊടുത്തിരിക്കുന്നത്. 3-ാം നാൾ. तो वहां पर जो लिखा गया है तीसरा दिन में. 3 പൂർണ്ണതയുടെ ഒരു 3-ാം നാൾ. मतलब है 3 का मतलब है पूर्णता का एक संज्ञा है. തുടങ്ങി വെച്ചിട്ട് പകുതിയിൽ നിൽക്കുന്ന ചില മേഖലകളെ പൂർത്തീകരിക്കുവാൻ ദൈവത്തിന്റെ വചനത്തിന് കഴിയും. आमीन. जो काम जो है शुरू किए हैं, जो काम अर्धा रास्ते में रुका गया है, उसको पूरा करने के लिए परमेश्वर का वचन में ताकत है. हालेलुया. പലരുടെയും ഫ്യൂച്ചർ ഒരു പൂർത്തീകരണത്തിലെത്താതെ പകുതി വഴിയിൽ നിൽക്കുന്ന അനുഭവങ്ങളുണ്ട്. बहुत सारे लोगों का भविष्य है वो पूर्ति नहीं हुआ है, अर्धा रास्ता में रुका हुआ पड़ा है. ബിസിനസ് പകുതിയിൽ നിൽക്കുന്ന അനുഭവം. और जो बिजनेस जो है अर्धा रास्ता में रुका गया अवस्था. പഠിത്തം പകുതിയിൽ നിൽക്കുന്ന അനുഭവം. और पढ़ाई भी अर्धा रास्ता में छूट गया है. आमीन. സമസ്ത മേഖലയിലും പകുതിയിൽ നിൽക്കുന്ന ഒരു അനുഭവം ദൈവാത്മാവിനെ കാണിക്കും. और हर एक बातों में जो एक अर्धा अवस्था परमेश्वर की आत्मा आज शाम को जो दिखा रहा है. आमीन. हालेलुया. ഒരു ലക്ഷ്യസ്ഥാനത്ത് എത്താൻ കഴിയാതെ പകുതി വഴിയിൽ നിൽക്കുന്ന അനുഭവങ്ങളെ പരിശുദ്ധാത്മാവ് കാണിക്കും. जो लक्ष्य हमारे जीवन में था लेकिन उस लक्ष्य में ना पहुंचते हुए अर्धा रास्ता में रुका हुआ है, ऐसे एक अवस्था परमेश्वर की आत्मा दिखा रहा है. आमीन. ഭവനപ്പണി പകുതിയിൽ നിൽക്കുന്ന അനുഭവം ദൈവാത്മാവ് കാണിക്കുന്നു. और जो वे घर के काम यानी घर को कुछ लोगों का घर के काम अर्धा रास्ता में रुकते हुए प्रभु की आत्मा दिखा रहा है. പലരുടെ ഫണ്ട് പകുതിയിൽ നിൽക്കുന്നത് ദൈവാത്മാവിനെ കാണിക്കുന്നു. कुछ लोगों का जो पैसा है फंड है वो भी अर्धा रास्ता में रुका हुआ पड़ा है. നിനക്ക് പൂർത്തി വരുത്തുന്ന ഒരു 3-ാം നാൾ വെളിപ്പെടാൻ പോകും. आपको पूर्ति करने वाला एक तीसरा दिन जो है परमेश्वर की आत्मा दे रहा है. हालेलुया. ആഗ്രഹങ്ങളെ സാധിപ്പിക്കുന്ന 3-ാം നാൾ ഈ നാളുകളിൽ വെളിപ്പെടാൻ പോകും. और जो है हमारे हृदय की जो है आग्रहों को यानी हृदय का जो इच्छाओं को पूर्ति करने वाला तीसरा दिन जो है होने वाला है. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. आमीन. ഈ അധ്യായത്തിൽ യേശു കർത്താവ് ഒരു കല്യാണ വീട്ടിലാണ് വരുന്നത്. तो ये अध्याय में यीशु मसीह जो है एक शादी का घर में जो है आता है. അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നു യേശുവിനെ ആ കല്യാണത്തിന് ക്ഷണിച്ചിരുന്നു. तो इसमें लिखा है यीशु मसीह को उस शादी में बुलाए गए थे. ക്ഷണിച്ചാൽ കർത്താവ് നിന്റെ ഭവനത്തിൽ വരും. अगर आप यीशु मसीह को बुलाने से यीशु मसीह अपना घर में आए, आपका घर में आएगा. आमीन. आमीन. നിന്ദിക്കപ്പെട്ട ഭവനത്തിൽ കർത്താവ് വരും. और जो परिवार निंदा पाया है उस परिवार में यीशु मसीह आएगा. हालेलुया. आमीन. കുറവുള്ള ഭവനത്തിൽ കർത്താവ് വരും. जहां पर कमी है, गड्डी है, उस परिवार में यीशु मसीह आएगा. हालेलुया. പരാജയപ്പെട്ട ഭവനത്തിൽ കർത്താവ് വരും. जो पराजित हुआ है उस परिवार में भी यीशु मसीह जरूर आएगा. ആ അനിൽ എന്ന് പറഞ്ഞ ബ്രദറിനോട് പരിശുദ്ധാത്മാവ് ആലോചന അറിയിക്കുന്നു. तो अनिल भाई को प्रभु के आत्मा बात करता है.
ഒരു പൂർത്തീകരണം ഇല്ലാതെ, एक पूर्ति न होते हुए ചില മേഖലകളിൽ തകർന്നിരിക്കുന്ന അനുഭവങ്ങൾ ദൈവാത്മാവിനെ കാണിക്കും. और कुछ बातों में जो एक टूटा हुआ अवस्था प्रभु की आत्मा दिखा रहा है. ഒരു നിലനിൽപ്പില്ലാതെ, ഒരു സ്ഥിരതയില്ലാതെ വഴുതിപ്പോകുന്ന അനുഭവങ്ങൾ ദൈവാത്മാവിനെ കാണിക്കും. और प्रभु की आत्मा ऐसे दिखा रहा है, एक फिसलने वाली अवस्था प्रभु की आत्मा दिखा रहा है. അമ്മ ദൈവാത്മാവിനോട് പറയുന്നത് ചില വാഗ്ദത്തങ്ങൾ ഈ നാളുകളിൽ നിവർത്തിയാവുന്നത് ദൈവാത്മാവിനെ കാണിക്കും. और प्रभु की आत्मा कह रहा है कि जो कुछ वायदा है आपका जीवन में परमेश्वर पूर्ति करके दिखाएगा. आमीन. ദൈവപ്രിയ ബ്രദറിന് ഒരു പുതിയ ഭവനത്തെ കൊടുക്കുന്ന ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കും. और परमेश्वर की आत्मा ये कहता है प्रभु आपके लिए एक नया घर देगा. आमीन. हालेलुया. പരിശുദ്ധാത്മാ മേഖലയിൽ ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടാൻ പോകുന്ന ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കും. तो उसी विषयों के ऊपर परमेश्वर जो है अपने काम जो है पूरा करने वाला है. हालेलुया. आमीन. ജോലിയുമായി ബന്ധപ്പെട്ട് ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടും. नौकरी का साथ भी परमेश्वर की महिमा दिखाई पड़ेगा. हालेलुया. ഹല്ലേലൂയ. ആമേൻ. അപ്പോൾ ആ യേശു കർത്താവ് ആ കാനാവിലെ കല്യാണ വീട്ടിൽ കടന്നു വരുമ്പോൾ, तो यीशु मसीह वो काना की शादी के घर में आया. അവിടെ വീഞ്ഞ് തീർന്നൊരു അവസ്ഥയിലായിരുന്നു. അപ്പോൾ वो परिवार में जो है दाखरस घड़ गए थे. യഹൂദന്മാരെ സംഭവിച്ച് വീഞ്ഞെന്ന് പറയുന്നത് ബ്ലെസ്സിംഗ് ആണ്. और यहूदियों के अनुसार दाखरस के मतलब है आशीष. വീഞ്ഞ് തീരുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ ഭവനം ശപിക്കപ്പെട്ട ഭവനം എന്നാണ്. और जो है दाखरस जिस परिवार में कम होता है यानी खराब होता है, वो परिवार श्राप पाया गया परिवार, ऐसे वो लोग सोचते हैं. ആ ഭവനത്തിന്റെ ശാപം മാറ്റാൻ വേണ്ടിയിട്ട് യേശു കർത്താവ് ആ ഭവനത്തിൽ കയറി വരിക. और उसी परिवार के श्राप को, निंदा को दूर करने के लिए यीशु मसीह वहां पर आ रहा है. आमीन. ഹല്ലേലൂയ. हालेलुया. കർത്താവ് ആ ഭവനത്തിൽ വരുമ്പോൾ, जब प्रभु उस परिवार में आते हैं, ആ ഭവനത്തിലെ മാതാപിതാക്കൾ വളരെ ദുഃഖിതരാണ്. उस घर के माता पिता लोग बहुत दुखी में हैं. വിവാഹിതയാകാൻ പോകുന്ന കുഞ്ഞ് വളരെ നിരാശയിലിരിക്കുന്നു. ആ പൈതല്, വിവാഹം കഴിക്കാൻ പോകുന്ന പൈതല് ദുഃഖത്തിലായിരിക്കുന്നു. जो जिसका शादी हो रहा है वो बच्चा भी जो है बहुत दुखी से बैठा है. കടന്നു വന്ന എല്ലാവരും നിരാശയാണ്. जो आया गया सारे लोग भी बहुत निराशा में पड़ा है. എല്ലാവരുടെ മുഖം നിരാശയിലായിരിക്കുന്നു. सबका चेहरा में जो है निराशा का बादल छाया हुआ है. കാരണം കുറവ്. कारण क्या है? वहां उस परिवार का कमी. ആമേൻ. കർത്താവ് കൽപാത്രത്തിൽ വെള്ളം നിറയ്ക്കാൻ പറഞ്ഞു. और यीशु ने वहां पर कहा, उसे मटके में पानी भरने के लिए कहा. ആ വെള്ളം കൽപാത്രത്തിൽ ഒഴിക്കുമ്പോൾ, जब पानी उसे मटके में जो भरा, ഈ വെള്ളത്തിന് നിറമില്ല. ये पानी है उसको कोई रंग नहीं है, മണമില്ല, कोई गंध नहीं है, രുചിയില്ല, कोई टेस्ट भी नहीं है. കർത്താവ് പറഞ്ഞു അത് വിരുന്നുവാഴികൾക്ക് വിളമ്പാൻ പറഞ്ഞു. और प्रभु ने फिर कहा ये पानी को लेकर जो है जो मेहमान लोग हैं उनको पिलाने के लिए कहा. യേശുവിന്റെ വായിൽ നിന്ന് പുറപ്പെട്ട വാക്ക്, तो यीशु के मुंह से जो वचन निकला था, ഇല്ലാത്തതിനെ തിരികെ വിളിച്ചു. जो वहां पर नहीं था उसको बुलाया. ആ വെള്ളത്തിൽ ഇല്ലാതിരുന്ന നിറം വന്നു. जो रंग उस पानी में नहीं थे वो रंग वहां पर आ गया. ആ വെള്ളത്തിൽ ഇല്ലാതിരുന്ന മണം വന്നു. जो पानी में जो गंध नहीं थे वो गंध वहां पर आ गया. ആ വെള്ളത്തിൽ ഇല്ലായിരുന്ന രുചി വന്നു. जो पानी में जो टेस्ट नहीं था वहां पर टेस्ट आ गया. ഇന്ന് രാത്രി വചനം നിങ്ങൾ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ, आज रात को जब आप लोग इस वचन सुनने के समय में, ഇന്ന് നിങ്ങളുടെ ഭവനത്തിനകത്ത് എന്താണോ ഇല്ലാത്തത് അതിനെ വിളിച്ചു വരുത്താൻ കഴിവുള്ള ആത്മാവ് ഇന്ന് രാത്രി നിങ്ങളുടെ ഭവനത്തിലുണ്ട്. आमीन. आज आपके परिवार में किस चीज का कमी है उस चीज को बुलाकर लेकर आने वाला परमेश्वर के वचन आज आपका जीवन में प्रभु दे रहा है. हालेलुया.
ഇന്ന് രാത്രി ഞാൻ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ ദൈവ മഹത്വം വെളിപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുക. आज मैं यहाँ पर प्रार्थना करने के समय पर आपके परिवार में परमेश्वर का महिमा प्रकट हो रहा है. हालेलुया. ദൈവ സാന്നിധ്യം വ്യാപരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. प्रभु जो है सभी को आदर करेगा. ചിലരുടെ ഭവനത്തിനകത്ത് ദൈവ പ്രവൃത്തി വെളിപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുക. और कुछ लोगों का परिवार के अंदर जो है परमेश्वर के काम जो है प्रभु कर रहा है. പരിശുദ്ധാത്മാവ് ചിലരെ തൊടുന്നു. प्रभु की आत्मा कुछ लोगों को स्पर्श कर रहा है. ഓ ഹല്ലേലൂയ. हालेलुया. जीसस. ഹരി എന്ന് പറഞ്ഞ ആ വ്യക്തിയുടെ ഭവനത്തിനകത്ത് ദൈവ പ്രവൃത്തി വെളിപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുക. दिलीप भाई के घर के अंदर जो है परमेश्वर की आत्मा काम कर रहा है. ആ ഭവനത്തിനകത്ത് ദൈവ പ്രവൃത്തി വെളിപ്പെടുന്നു. उस परिवार के अंदर जो है परमेश्वर के काम प्रकट हो रहा है. आमीन. ആ ഭവനത്തിൽ നിന്ന് മരണപാശങ്ങൾ ഇപ്പോൾ അഴിഞ്ഞു മാറുന്നു എന്ന് ആത്മാവിനോട് ആലോചന അറിയിക്കുന്നു. और जो है प्रभु की आत्मा कह रहा है आपका घर से जो मृत्यु का जो बंधन है वो जो है खत्म होते हुए जा रहा है. आमीन. ഇനി ആ ഭവനത്തിനകത്ത് ഒരു നിലവിളി ഉണ്ടാകാൻ ദൈവം അനുവദിക്കത്തില്ല. अभी उस परिवार के अंदर जो है एक चिल्लाहट यानी एक रोने की आवाज नहीं उठेगा. आमीन. ആ സഹോദരിയുടെ ഉദരത്തിനകത്ത് ദൈവശക്തി ഇറങ്ങുന്നു എന്ന് ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കുന്നു. और उस बहन का जो पेड़ में परमेश्वर का शक्ति उतर रहा है. ദൈവശക്തി ഇപ്പൊ വ്യാപരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. परमेश्वर की आत्मा का शक्ति अभी काम कर रहा है. हमें विश्वास है. हाथ रखकर प्रार्थना करो. വാഗ്ദത്തങ്ങൾക്ക് വിരോധമായി പ്രവർത്തിക്കുന്ന പൈശാചിക മണ്ഡലങ്ങൾ അഴിയട്ടെ. जो वायदे के खिलाफ में काम करने वाला सारा बंधन यीशु के नाम पर खुल जाने दो. हालेलुया. आमीन. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ കുഞ്ഞുങ്ങളില്ലാത്തവർക്ക് കുഞ്ഞുങ്ങളെ ദൈവം നൽകുന്നു ഇന്ന് രാത്രി. जिसका बच्चा नहीं है उस परिवार में यीशु मसीह बच्चे को भी दे रहा है. हालेलुया. उसको रिसीव करो. വാഗ്ദത്ത സന്തതികൾ ജനിക്കുന്നു. പരിശുദ്ധാത്മാവ് ആലോചന അറിയിക്കുന്നു. जो वायदा का बच्चा जो है परिवार पर जो है जन्म ले रहा है. हालेलुया. जीसस. എല്ലാരും പ്രാർത്ഥിക്കുക. പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ വലിയ സാന്നിധ്യം ഇറങ്ങുന്നു. सब लोग प्रार्थना में रहो. पवित्र आत्मा का बड़ा बड़ा शक्ति प्रभु दे रहा है. आमीन. ഹല്ലേലൂയ. ഇന്ന് രാത്രി കുറവുകൾ പരിഹരിക്കപ്പെടുന്ന രാത്രിയാണ്. आज रात को हमारा कमी को पूरा करने वाला रात है. हालेलुया. जीसस. പരിശുദ്ധാത്മാവിനോട് ആലോചന അറിയിക്കുന്നു. प्रभु की आत्मा मुझे वो बोल रहा है. ജോലിക്ക് വേണ്ടി ആഗ്രഹിക്കുന്നവരുടെ മേൽ ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുകയാണ്. जो लोग काम के लिए काम को ढूंढते हैं, काम को लिए इच्छा करते हैं, उनके ऊपर जो परमेश्वर का शक्ति जो है प्रकट होने वाला है. हालेलुया. ജോലിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നവർ ശക്തിയായിട്ട് പ്രാർത്ഥിക്കുക. जो लोग जो है नौकरी के तलाश में प्रार्थना करते हैं बहुत जोर जोर से प्रार्थना करो अभी. हालेलुया. തലമുറകൾക്ക് ജോലിക്ക് വേണ്ടി ആഗ്രഹിക്കുന്നവർ പ്രാർത്ഥിച്ചു. ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടാൻ പോകും. अगर जो है आपका पीढ़ी आपका बच्चे लोग जो है काम करने के लिए आपके बच्चों को काम के लिए आप लोग प्रार्थना करते हैं तो अभी प्रार्थना में लेके जाओ. പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ വലിയ സാന്നിധ്യം ഇറങ്ങട്ടെ ഇന്ന് രാത്രി. तो परमेश्वर का बड़ा सामर्थ्य हमारा आज हमारे मीटिंग में प्रभु दे रहा है. आमीन. ഇല്ലാത്തത് യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഉളവായി വരട്ടെ. जो नहीं है वो यीशु के नाम पर जो उत्पन्न हो जाए. हालेलुया. ഓ ശബന രഗതലമ വിശാരബ ശാന്തരാധര. യെസ് യെസ്. ആമേൻ. ആമേൻ. ഹല്ലേലൂയ. ആമേൻ. നമുക്ക് വായിച്ച ഭാഗത്തിലേക്ക് മടങ്ങി വരാം. हम लोग जो वचन पढ़ा है वहां पर वापस आएंगे. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 7-ാം അധ്യായത്തിലേക്ക് മടങ്ങി വരാം. यूहन्ना का सुसमाचार 7 अध्याय में हम वापस आएंगे. ഉത്സവത്തിന്റെ മഹാദിനമായ ഒടുക്കത്തെ നാളിൽ और पर्व के अंतिम दिन में. ഈ ഉത്സവം എന്ന് പറയുന്നത് കൂടാര പെരുന്നാളിനെയാണ് കാണിക്കുന്നത്. तो यहाँ पर जो है पर्व को लिखा है. वो पर्व मतलब जो है तंबू का पर्व के बारे में लिखा है. കൂടാര പെരുന്നാളിനെ കുറിച്ച് ഇങ്ങനെയാ പറയുന്നത്. सो तंबू का पर्व के बारे में ऐसे बताता है. കൂടാര പെരുന്നാളിന്റെ അവസാനത്തെ ദിവസം सो तंबू का पर्व के अंतिम दिन में മഹാപുരോഹിതൻ जो महायाजक ഒറ്റക്കല്ലിൽ വെട്ടിയുണ്ടാക്കിയ കുളത്തിൽ एक पत्थर में जो है खोद कर बनाया गया जो कुंड है उस कुंड में അവിടെ ഒറ്റക്കല്ലിൽ കൊത്തിയുണ്ടാക്കിയ കുളം കാണും. वहां पर एक पत्थर के अंदर जो है खोद कर बनाया गया एक गड्ढा होगा, एक पूल होगा. ആ കുളത്തിൽ
കയ്യിൽ സ്വർണ്ണപാത്രവുമായി പുരോഹിതൻ കുളത്തിനകത്ത് ഇറങ്ങും. और जो महायाजक जो है सोने का बर्तन को लेकर जो है वो कुंड में उतरेगा. എന്നിട്ട് അതിൽ നിന്ന് വെള്ളം കോരി ആദ്യം മഹാപുരോഹിതൻ കുടിക്കും. और जो है पहला उसी बर्तन से पानी लेकर जो है ये महायाजक पहले पिएगा. അത് കഴിഞ്ഞിട്ട് ബാക്കി വരുന്ന വെള്ളം, उसके बाद बाकी पानी ഈസോപ്പ് തണ്ടിൽ മുക്കി और जो है एक जड़ी को जो है उसमें लगाएगा. അവിടെ കൂടി വന്ന ജനത്തിന്റെ മേൽ തളിക്കും. जो ईसोप नाम का एक जड़ी है उसको निकाल कर जो है जितने लोग वहां पर आए हैं उसके ऊपर जो है ऐसे डालेगा. കടന്നു വന്ന ജനം ഇതൊരു ബ്ലെസ്സിംഗ് ആയിട്ട് കണക്കാക്കപ്പെട്ടു. और आया गए लोग जो है महायाजक ऐसे पानी छिड़ने के समय पर वो उसको एक आशीष के रूप से वो लेते हैं. അവസാനത്തെ ദിവസം എല്ലാ ജനവും ആ ദേശത്തിലുള്ള എല്ലാ ജനവും ഈ ഉത്സവത്തിന് കടന്നു വരും. और जो है ये पर्व के अंतिम समय में उस देश में जितने भी लोग हैं सभी लोग वहां पर आता है. ആരംഭത്തിൽ ജനം കുറവാണെങ്കിലും അവസാനത്തിൽ എല്ലാവരും വരും. ये पर्व का शुरुआत में बहुत कम लोग होगा लेकिन आखिरी समय में आखिरी दिन में बहुत ज्यादा लोग आएगा. അതുകൊണ്ട് തന്നെയാണ് അവസാനത്തെ ദിവസം കർത്താവ് വന്നത്. तो इसी कारण से आखिरी दिन में यीशु मसीह भी वहां पर पहुंचा. आमीन. ദൈവാത്മാവിനോട് ആലോചന അറിയിക്കുന്നു. तो प्रभु की आत्मा मुझे ऐसे कहता है, ഇതുവരെ ഇന്ത്യ കാണാത്തൊരു ഉണർവ് ഇന്ത്യ കാണും. और अभी तक जो है इंडिया ना देखा गया एक जागृति अभी इंडिया हमारा भारत देखेगा. കാരണം ഇത് അന്ത്യ നാളാണ്. क्योंकि ये हम लोग जी रहा है वो अंतिम समय है. സകലരും വചനത്തിനായി കർത്താവിന്റെ അടുക്കൽ വരും. बहुत सारे लोग वचन के लिए प्रभु के पास आएगा. സകലരും രക്ഷിക്കപ്പെടും. और जो है सारे लोग उद्धार पाएगा. आमीन. യേശു വിളിച്ചു പറഞ്ഞു, यीशु ने ऐसे कहा, ദാഹിക്കുന്ന ഏവരും जो प्यासा है എന്റെ അടുക്കൽ വന്ന് കുടിക്കട്ടെ. और मेरे पास आओ और पिए. നീ പുരോഹിതന്റെ അടുക്കലല്ല നിൽക്കേണ്ടത്. तुम्हें जो है महायाजक के सामने नहीं खड़ा होना है. എന്റെ അടുക്കൽ വരട്ടെ. तुम जो है मेरे पास आना चाहिए. हालेलुया. വിശ്വസിക്കുന്നവന്റെ ഉള്ളിൽ നിന്ന്, जो विश्वास करते हैं उनके अंदर में से, തിരുവെഴുത്ത് പറയുന്നത് പോലെ, जैसे पवित्र शास्त्र में लिखा हुआ है, ജീവനദികളെ ഒഴുക്കും. वो जीवन का नदियां बहेगा. आमीन. ആ ജീവൻ നദി മറ്റൊരു വ്യക്തിയിൽ നിന്നല്ല ഒഴുകുന്നത്. तो ये जीवन का नदी जो है दूसरा एक व्यक्ति से नहीं निकलता है. നമ്മിൽ നിന്നാ ഒഴുകുന്നത്. ये जीवन का जल हमारे अंदर से निकलता है. आमीन. ഇന്ന് രാത്രി എല്ലാവരും പറ, എന്നിൽ നിന്ന് ജീവജലത്തിന്റെ നദികൾ ഒഴുകാൻ പോകും. सब लोग बोलो, मेरे अंदर में से जीवन का नदी बहेगा. बोलिएगा सब लोग. ഈ നദി ഒഴുകുന്നിടത്ത് ജീവൻ വ്യാപരിക്കും. जहां पर ये नदी बहता है वहां पर जीवन होगा. हालेलुया. ഈ നദി ഒഴുകുന്നിടത്ത് ജീവൻ വ്യാപരിക്കാൻ പോവാ. तो ये नदी जहां पर बहता है वहां पर जीवन जो है उत्पन्न हो जाएगा. आमीन. हालेलुया. നദി എന്നല്ല പറഞ്ഞ, നദികൾ ഒഴുകുമെന്നാണ് പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. तो यहाँ पर नदी के बारे में नहीं लिखा है, नदियां यानी बहुत सारे नदी उत्पन्न होगा ऐसे बोला है. നദികൾ നിറഞ്ഞു കവിഞ്ഞ് ഒഴുകിയാൽ, जब पूरा नदी जो है भरकर पानी बाहर आने से, തന്റെ മുമ്പിൽ എന്ത് തടസ്സം നിന്നാലും അതിനെ ഈ ഒഴുക്ക് കൊണ്ടുപോകും. उस व्यक्ति के सामने जितना भी रुकावट हो, ये बहने वाला नदी सारे रुकावट को भी तोड़ के जाएगा. हालेलुया. വലിയ പാറ മാർഗ തടസ്സം നിന്നാൽ പാറ ഇളക്കി മാറ്റും. अगर बड़ा पत्थर जो है उस नदी के सामने रुकावट बनने से ये नदी में बहने वाला पानी की शक्ति से वो पत्थर भी हट जाएगा. आमीन. നമ്മള് ജലപ്രളയമൊക്കെ വരുമ്പോ കാണുന്നതാണ്, जब വൃക്ഷങ്ങളെ വേരോടെ പിടിതറി. जब हम बाढ़ आने के समय पर हम लोग देखते हैं बड़ा बड़ा पेड़ जो है जड़ के साथ साथ जो है नदी से बहता है. അതുപോലെ നമുക്ക് വിരോധമായി നിൽക്കുന്ന സകല ശത്രുവിന്റെ സാമ്രാജ്യങ്ങളെയും
തകർത്ത് ഒഴുകുന്ന ഒരു നദിയായി മാറാൻ പോവാ നമ്മൾ. आमीन। क्योंकि हमारे खिलाफ में जितना भी शैतान का शक्ति खड़ा है, वो सारी शक्तियों को जो है तोड़ के बहने वाला एक आत्मा का शक्ति आपका जीवन के अंदर में से होने वाला है। हालेलुया। സഞ്ജയ് ഹൈരി എന്ന് പറഞ്ഞ ആ ബ്രദറിന്റെ ഭവനത്തിനകത്ത് ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടാൻ പോകുന്ന ആത്മാവ് ആലോചന അറിയും. और संजय कुमार हरि का परिवार के अंदर परमेश्वर के महिमा जो है प्रकट होने वाला है। हालेलुया। विश्वास से स्वीकार करो। ആ ഭവനത്തിനകത്ത് ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുകയാണ്. वो परिवार के अंदर परमेश्वर के काम जो है प्रभु कर रहा है। ഫിനാൻഷ്യൽ ഏരിയയ്ക്ക് വിരോധമായി പ്രവർത്തിക്കുന്ന പൈശാചിക മണ്ഡലങ്ങൾ ഇപ്പോൾ അഴിഞ്ഞു മാറുന്നു. क्योंकि आपकी आर्थिक बातों के ऊपर रुकावट डालने वाला सारी जो है अंधकार का शक्तियां अभी यीशु के नाम से खत्म हो जाएगा। आमीन। തലമുറകളുടെ ഭാവി കർത്താവിന്റെ കയ്യിൽ സുരക്ഷിതമാണെന്ന് ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കുന്നു. और परमेश्वर की आत्मा कहता है आपका बच्चों का भविष्य परमेश्वर के हाथों पर सुरक्षित है। हालेलुया। മാറി മാറി വരുന്ന രോഗങ്ങൾ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഇന്ന് രാത്രി മാറിപ്പോട്ടെ. एक के पीछे एक आने वाला सारी बीमारी यीशु के नाम से खत्म हो जाए। आमीन। പ്രോപ്പർട്ടിയുടെ മേൽ വ്യാപരിക്കുന്ന പാരമ്പര്യ ശാപബന്ധനം ഇപ്പോൾ അഴിഞ്ഞു മാറുന്നു. वो जमीन के ऊपर में जो है काम करने वाला जो है और जो वो जो शक्ति है यीशु के नाम से खुल जाने दो। आमीन। ജോലികളിൽ ദൈവം ഉറപ്പിക്കട്ടെ. और जो नौकरी के विषय में परमेश्वर जो स्थिरता दे दे। आमीन। എല്ലാ തടസ്സങ്ങളും യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഇന്ന് രാത്രി മാറിപ്പോകുന്നു. सारे ब्लॉकेजेस यीशु के नाम से इस परिवार से अभी हट जाए प्रभु। हालेलुया जीसस। ആ ഭവനത്തിനകത്ത് ഒരു നദി പോലെ ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുന്നു എന്ന് ആത്മാവിനോട് ആലോചന അറിയിക്കുന്നു. परमेश्वर की आत्मा ऐसे कहता है आपका परिवार के अंदर से एक नदी नहीं है, बहुत सारा नदियां जो है उत्पन्न होने वाला है, निकलने वाली है। हालेलुया। ആ ബ്രദറിന്റെ മേൽ ഒരു നടുവേദനയുണ്ട്, അത് കർത്താവ് ഇപ്പൊ മാറ്റാൻ പോവാ. ബാക്ക് ബോൺ പെയിൻ. और संजय ब्रदर का शरीर में जो बैकबोन पेन में दर्द है वो प्रभु दूर करने वाला है। കർത്താവ് ഇപ്പൊ സൗഖ്യമാക്കുന്ന ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കുന്നു. और आत्मा कह रहा है अभी जो है वो पीछे जो रीढ़ की हड्डी का जो दर्द है अभी यीशु चंगा दे रहा है। ആ സഹോദരിയുടെ ഉദരത്തിനകത്ത് ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുന്നു എന്ന് ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കുന്നു. और जो है सिस्टर का पेड़ में जो है परमेश्वर की काम जो है करते हुए प्रभु बोल रहा है, चंगाई दे प्रभु दे रहा है। രാത്രി വചനം കേട്ടോണ്ട് നിൽക്കുന്ന ചിലരുടെ ട്യൂമറുകൾ സൗഖ്യമാക്കുന്നു, ഉദരസംബന്ധമായ രോഗങ്ങൾ സൗഖ്യമാകുന്നു. आज ये वचन सुनने वाला कुछ लोगों का जीवन में से ट्यूमर जो है गायब हो रहा है। हालेलुया। സൗഖ്യങ്ങൾ നടക്കട്ടെ. चंगाई यीशु के नाम पर जो है होने दो प्रभु। आमीन। बाकी लोग प्रार्थना में लगे रहिएगा। परमेश्वर की आत्मा സൗഖ്യമാകുന്നു ഇപ്പോ. प्रभु लोगों को चंगा कर रहा है। ഹല്ലേലൂയ. आमीन जीसस। ഒരു വെള്ളം കണക്ക് ദൈവാത്മാവ് ഓരോ ഭവനത്തിൽ ഇറങ്ങുക. वो जैसे पानी बकेट में भरते हैं वैसे परमेश्वर की आत्मा कुछ परिवार के अंदर जो है भर रहा है। आमीन। വെള്ളത്തെ പരിശുദ്ധാത്മാവിനെ കാണിക്കുന്നു. और ये पानी को पवित्र आत्मा का सदृश्य में बाइबल में लिखा है। നദി ഒഴുകി വരുന്നത് പോലെ ഓരോ ഭവനത്തിൽ ദൈവപ്രവൃത്തി ഇപ്പോൾ വെളിപ്പെടുകയാണ്. हमें जैसे नदी बहकर आता है वैसे परमेश्वर के काम एक एक परिवार के अंदर प्रभु कर रहा है। हालेलुया जीसस। ഹല്ലേലൂയ. विश्वास है, बाकी लोग इसको स्वीकार कर कर जो है प्रार्थना करो। സങ്കീർത്തനം 65 വായിക്കാം. भजन संहिता 65 को हम पढ़ेंगे। भजन संहिता 65 9ാമത്തെ വചനം 65 का 9 वचन। ആരെങ്കിലും ഒന്ന് വായിക്കാമോ? या अंजलि से पढ़िएगा 65 का भजन संहिता 65 का 9। तू भूमि की सुधि लेकर उसको सींचता है, तू उसको बहुत फलदायक करता है। परमेश्वर की नदी जल से भरी रहती है। आमीन। तू पृथ्वी को तैयार करके मनुष्यों के लिए अन्य को तैयार करता है। आमीन। തീരുന്നത് വായിച്ചോ? പക്ഷേ 9 വായിച്ചു. 13 വരെ. सिस्टर 13 तक पढ़िएगा। तू रेघारियों को भली भांति सींचता है और उसके बीच की मिट्टी को बैठाता है। तू भूमि को
में से नरम करता है हम्म, और उसकी उपज पर आशीष देता है। आमीन। अपनी भलाई से भरे हुए वर्ष पर तूने मानो मुकुट रख दिया है। तेरे मार्गों में उत्तम उत्तम पदार्थ पाए जाते हैं। जंगल को चराइयों में हरियाली फूट पड़ती है और पहाड़ियाँ हर्ष का फेटा बांधे हुए है। चराइयाँ भेड़ बकरियों से भरी हुई है और तराइयाँ अन्न से ढपी हुई है। वे आमीन, जजकार करती है और गाती भी है। आमीन। पास्टर भाई जो ഓക്കെ. നീ ഭൂമിയെ സന്ദർശിച്ച് നനയ്ക്കുന്നു. आप ओके। तो भूमि को शुद्धि लेकर जो है उसको सींचता है। ഭൂമി എന്ന് പറയുമ്പോ അത് നമ്മളെയാ കാണിക്കുന്നത്, तो यहाँ മനുഷ്യരെയാ കാണിക്കുന്നത്. यहाँ पर भूमि लिखा है, ये भूमि हम एक एक मनुष्य को प्रभु दिखा रहा है। അതായത് മനുഷ്യന്റെ മേലെ ഈ ആത്മാവ് ഒഴുകാൻ പോവാ, നദിയായി ഒഴുകാൻ പോവാ. तो ये मनुष्य के ऊपर परमेश्वर की ये आत्मा बहने वाला है। ആത്മാവ് നമ്മുടെ മേൽ പരിവർത്തിച്ചു കഴിഞ്ഞാൽ, जब ये आत्मा हमारे अंदर काम करने के समय में, നമ്മൾ ഉൽപ്പത്തി 1-ാം അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ നമുക്ക് മനസ്സിലാക്കാൻ കഴിയും. उत्पत्ति की किताब पहला अध्याय को जब हम पढ़ने के समय पर हमें मालूम पड़ता है, ആദിയിൽ ദൈവം ആകാശത്തെ ഭൂമിയെ സൃഷ്ടിച്ചു. आदि में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी का सृष्टि की, എന്നാൽ ഭൂമി പാഴിശൂന്യമായി കിടന്നു. लेकिन भूमि जो है बेडोल और शून्य में रहा। വെള്ളത്തിന്റെ മേൽ ആത്മാവ് പരിവർത്തിച്ചു. और जो है पानी के ऊपर जो है आत्मा काम किया। ആ നിമിഷം മുതൽ ഇല്ലാത്തത് ചിലത് ഉളവായി വന്നു. तो उसी समय से जो नहीं था वो वहां पर सृष्टि होना लगा। സകലതും വന്നു. वो सारे चीजें आ गया। സൂര്യൻ വന്നു, നക്ഷത്രം വന്നു, सूरज आया, तारा आई, വൃക്ഷങ്ങൾ വന്നു, മത്സ്യങ്ങൾ വന്നു, पेड़ आया और मछलियां आई। ഇല്ലാത്തതെല്ലാം ഉളവായി വന്നു. जो नहीं था वहां पर सब आ गया। ഇന്ന് നമ്മുടെ ഭവനത്തിൽ ഈ ആത്മാ പരിവർത്തിച്ചു കഴിഞ്ഞാൽ, जो हमारा जीवन में भी जब ये आत्मा काम करने के समय में, തൊട്ട് താഴെയുള്ള വചനം പറയുന്നു, അത്യന്ത പുഷ്ടിയുള്ളതായി തീരും. उसका नीचे वचन पर जो लिखा गया है, तुम्हारा भूमि पुष्टि से भरा हुआ रहता है। എല്ലാവരും പറഞ്ഞേ, അത്യന്തം പുഷ്ടിയുള്ളതായി തീരും. सब लोग मेरे साथ बोलो, वो बहुत फलवंत करता है, बहुत फलदायक। വെച്ചിട്ട് പറഞ്ഞേട്ടെ, ഞാൻ പുഷ്ടിയുള്ളതായി തീരാൻ പോവുകയാണെന്ന് പറഞ്ഞു. अपने अपने ऊपर जो हाथ रख बोलो, मैं एक फलदायक होने वाला है। आमीन। ഞാൻ ആലയത്തിൽ തഴച്ചു വളരുമെന്ന് പറഞ്ഞു. बोलो, मैं परमेश्वर का भवन में फलदायक होने वाला है। आमीन। ഞാൻ എന്റെ ഭവനത്തിൽ പുഷ്ടിയുള്ളതായി തീരും. मैं मेरे परिवार में फलदायक बनेगा। എന്റെ ബിസിനസ് പുഷ്ടിയുള്ളതായി തീരും. मेरा बिजनेस फलदायक होगा। സ്ഥാപനങ്ങൾ നടത്തുന്നവർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കും. जो बिजनेस करता है उनके लिए प्रार्थना करने के लिए प्रभु की आत्मा अगुवाई मुझे कर रहा है। ആ ഷോപ്പ് നടത്തുന്ന അങ്കിളിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കും. जो दुकान चलाने वाला वो भाई के लिए प्रार्थना करने के लिए प्रभु की आत्मा बोलता है। ഇപ്പോ തന്നെ ഒരു ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടാൻ പോവുക. अभी जो है परमेश्वर का एक महिमा वहां पर जो प्रकट होने वाला है। ആ ഷോപ്പിന് വിരോധമായി വരുന്ന എല്ലാ ക്ഷുദ്രപ്രയോഗങ്ങൾ, ആഭിചാരങ്ങളും ഇപ്പോ തകരട്ടെ. उस दुकान के खिलाफ में खड़े होने वाला सारा जो है जादू टोने का शक्ति यीशु के नाम पर अभी खत्म हो जाना। हालेलुया। പരിശുദ്ധാത്മാവിനോട് ആലോചന അറിയിക്കുന്നത്, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ആ ബിസിനസ് തകർന്നു പോകുവാൻ വേണ്ടിയിട്ട്. जो प्रभु की आत्मा बोल रहा है, जो बिजनेस जो दुकान चलाता है उसको नाश होने के लिए യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ചെയ്യുന്ന എല്ലാ ക്ഷുദ്രപ്രയോഗങ്ങളും ഇപ്പോൾ അഴിയട്ടെ. जो प्रभु यीशु के नाम पर जो है वो सारी जो है जादू टोने का शक्ति खत्म हो जाए। आलोक ब्रदर, കർത്താവിന്റെ പ്രവൃത്തി ഇപ്പൊ വെളിപ്പെടുകയാണ്. परमेश्वर के काम जो है अभी वहां पर जो प्रकट हो रहा है। हालेलुया। നിന്റെ ബിസിനസ് പുഷ്ടിയുള്ളതായി തീരാൻ പോവാ. आपका बिजनेस जो है और फलदायक हो जाएगा। आमीन।
ഉടാരാബ ശന്തരാധര ആമേൻ. തലമുറകൾ പുഷ്ടിയുള്ളതായി തീരാൻ പോവാ. आपका जो है बेचेलो भी जो है फलदायक बनेगा. നീ ജോലിയിൽ പുഷ്ടിയുള്ളതായി തീരാൻ പോവാ. आप अपना नौकरी में फलदायक बनेगा. हालेलुया जीसस. ഒരു വലിയൊരു സമൃദ്ധി ഇപ്പൊ വെളിപ്പെടാൻ പോകുന്ന ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കുന്നു. और प्रभु की आत्मा कह रहा है कि एक बड़ा समृद्धि जो है आपके परिवार के अंदर जो है प्रभु भर देगा. ശൂന്യതകൾ മാറുന്നു. जो शून्यता की अवस्था प्रभु दूर कर रहा है. കർത്താവിന്റെ പ്രവൃത്തി ഇപ്പൊ ഓരോ ഭവനത്തിൽ വെളിപ്പെടുകയാണ്. सो परमेश्वर का महिमा जो है एक एक परिवार के अंदर जो है प्रकट हो रहा है. ഓ ശബനാരകതന आमीन. ഓ മിനിസ്ട്രിയിൽ പുഷ്ടി വരാൻ പോകും. सेवकाई में वो फलवंत प्रभु करने वाला है. आमीन. എല്ലാ ശൂന്യതകളും ഇപ്പൊ മാറുക. सारे जो शून्य की अवस्था यीशु अभी दूर कर रहा है. हालेलुया जीसस. ഓരോ ഭവനത്തിൽ ദൈവപ്രവൃത്തി ഇപ്പൊ വെളിപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുക. ये परमेश्वर का महिमा एक एक परिवार के अंदर प्रभु जो है दे रहा है. ശൂന്യതകൾ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ മാറട്ടെ. हर एक शून्यता की अवस्था यीशु के नाम पर जो है चले जाए. हालेलुया. रामानम. ആലോകിന്റെ ഭവനത്തിനകത്ത് ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുകയാണ്. आलोक भाई का घर के अंदर परमेश्वर की आत्मा काम कर रहा है. എല്ലാ ശൂന്യതകളും ഇപ്പൊ മാറുന്നു. सारे शून्यता यीशु अभी दूर कर रहा है. हमें സാമ്പത്തിക ബുദ്ധിമുട്ടുകൾ മാറട്ടെ. जो आर्थिक जो कमजोरियां हैं वो यीशु के नाम से दूर जा रहा है. हालेलुया. ദൈവമഹത്വം ആ ഭവനത്തിനകത്ത് വെളിപ്പെട്ട് വരട്ടെ. परमेश्वर का महिमा आलोक की परिवार के अंदर जो है होने दो प्रभु. आमीन. जीसस 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 हालेलुया जीसस. बाकी लोग प्रार्थना में लगे रहो. ആത്മാവിന്റെ ശക്തിയാൽ നിറയ്ക്കണം. തൊട്ട് താഴെ പറയുന്നു ദൈവത്തിന്റെ നദിയിൽ വെള്ളം നിറഞ്ഞു കിടക്കും. फिर उसका नीचे लिखा है परमेश्वर का नदी जल से भरी रहती है. നിറവുണ്ടാകും. എല്ലാരും പറഞ്ഞ് നിറവുണ്ടാകാം. सब लोग बोलो एक भरपूरी प्रभु दे रहा है. भरपूरी हो रहा है. सब लोग बोलो भरपूरी प्रभु दे रहा है. ഒരു നിറമുണ്ടാകാൻ പോകുന്നു. പറഞ്ഞ എല്ലാവരും. सब लोग बोलो एक भरपूरी प्रभु दे रहा है. നിറവ്. എല്ലാ ശൂന്യതകളും മാറും. നിറവുണ്ടാകും. एक बोलो विश्वास से बोलो भरपूरी प्रभु दे रहा है. सारे शून्यता दूर जाएगा. आमीन. ഹല്ലേലൂയ ഹല്ലേലൂയ ആമേൻ ഹല്ലേലൂയ. എല്ലാവരും ശക്തിയോടെ പ്രാർത്ഥിക്കുക. ഒരല്പനേരം എല്ലാവരും പ്രാർത്ഥിച്ചോട്ടെ. सब लोग प्रार्थना में लगे रहो. परमेश्वर की आत्मा काम करने के लिए सब लोग जो है प्रार्थना में लगे रहो. हालेलुया ഹല്ലേലൂയ. നിറവുണ്ടാവട്ടെ. നിറവുണ്ടാവട്ടെ. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഒരു വലിയൊരു നിറവ് ഓരോ ഭവനങ്ങളുടെ മേലും നിറവുണ്ടാവട്ടെ. यीशु के नाम पर जो एक भरपूरी एक एक परिवार में होने दो प्रभु. हालेलुया जीसस. आमीन. ഓ അവാർത്താരബ ശന്തരാധര ദിബല രഗന ബവുഡബാലബ ശന്തനാര ദിബല പ്രൗഢബാലബ ജീസസ്. നാമത്തിൽ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ദൈവമഹത്വം വെളിപ്പെടുത്തട്ടെ. ഓരോ ഭവനത്തിലും ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുത്തട്ടെ. वो परमेश्वर की महिमा जो है एक एक परिवार के अंदर जो है प्रकट होने दो. आमीन जीसस. Yes, 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 आमीन yes, जीसस. yes. हालेलुया जीसस. ओ जीसस. आमीन. रबलबा शदरा तेरी आवाज कर. ദൈവശക്തി ഇറങ്ങട്ടെ. ദൈവശക്തി ഇറങ്ങട്ടെ. परमेश्वर की ദൈവശക്തി ഇറങ്ങട്ടെ. शक्ति वहां पर काम होने दो प्रभु. काम करने दो. ഹല്ലേലൂയ. आमीन आमीन आमीन. हालेलुया हालेलुया जीसस. നീ അതിന്റെ ഉഴവുചാലുകളെ നനയ്ക്കുന്നു. तू जो है पृथ्वी को तैयार कर कर जो है उसको बिगाता है. ഉഴവുചാൽ എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ जो पृथ्वी को तैयार करने का मतलब है അതികഠിനമായ ചൂട് കാരണം നിലം കീറി മാറുന്ന അനുഭവം. मतलब बहुत सारा गर्म के द्वारा जो जमीन जो है फट जाता है. ആ അനുഭവത്തിൽ ഇരിക്കുന്ന ചില കുടുംബങ്ങളുണ്ട്.
तो ऐसे अनुभव में रहने वाला कुछ परिवार है। आमीन। ഹൃദയം തകർന്നിരിക്കുന്ന ചില വ്യക്തികളുണ്ട്. कुछ लोग ऐसे हैं जो हृदय जो है टूटा पड़ा है। ഓ ഹല്ലേലൂയ, ഹല്ലേലൂയ. आमीन, आमीन, हालेलुया, जीसस। അതിന്റെ കട്ടകളെ ദൈവം ഉടയ്ക്കുന്നു. उसका കട്ടകളെ ദൈവം ഉടയ്ക്കുന്നു. उस जमीन का हार्डनेस को प्रभु तोड़ रहा है। आमीन। കട്ട എന്ന് പറയുന്നത് ഒരു വിത്ത് മുളച്ചു വരാതിരിക്കേണ്ടതിന് അതിന്റെ മുകളിൽ തടസ്സമായി കിടക്കുന്ന കട്ടകൾ. मतलब जो जमीन जब हार्ड होता है, उसको जमीन हार्ड होता है, वो उसके मतलब है कि उसी में कोई बीज जाने से वहां पर जो पौधा नहीं होता है, मतलब एक सृष्टि को रुकावट डालने वाला जमीन। അതായത് വളരേണ്ടതിനെ മുരടിപ്പിക്കുന്ന അനുഭവം, മുരടിപ്പിച്ചു വെച്ചിരിക്കുന്ന കട്ടകൾ. मतलब जो चीज जो है बढ़ना चाहिए है, उसी वो चीजें जो है उसी जमीन में जो है नहीं बढ़ता है। അത് പുറത്തു വരാതെ റിറ്റു എന്ന് പറഞ്ഞ പ്രിയ ആന്റിക്ക് വേണ്ടി ദൈവാത്മാവ് പ്രാർത്ഥിക്കാൻ പറയുന്നു. रीदुस आंटी के लिए, रीदुस के लिए प्रभु प्रार्थना करने के लिए बोल रहा है। സ്തോത്രം. ചില കട്ടകൾ ഇപ്പോൾ ഉടഞ്ഞു മാറുന്നത് ദൈവാത്മാവിനെ കാണിക്കും. प्रभु की आत्मा दिखा रहा है कि कुछ ऐसे हार्ड वाला जमीन है, वो जो है टूट जा रहा है। आमीन। ബാംഗ്ലൂരുമായി ബന്ധപ്പെട്ട് ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുന്നു. बैंगलोर से संबंधित जो है एक परमेश्वर के काम प्रकट होगा, बैंगलोर से कनेक्ट होते हुए। ചില ഉയർച്ചകൾ ദൈവം തരാൻ പോകുന്ന ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കും. कुछ बढ़ोतरी आपका परिवार में प्रभु देगा करके प्रभु की आत्मा कह रहा है। ചില രാജ്യത്തിന്റെ വാതിലുകൾ ദൈവം തുറക്കാൻ പോവാ. और राज्यों का दरवाजा आपके लिए प्रभु खोलेगा। आमीन। പിശാച് തടഞ്ഞു വെച്ചിരിക്കുന്ന ഫണ്ടുകൾ റിലീസായെന്നത് പരിശുദ്ധാത്മാവിനെ കാണിക്കുന്നു. शैतान ने जो रोक के डाल के रखने वाला सारा फंड जो है अब यीशु के नाम से उसको रिलीज कर रहा है। आमीन। ഇപ്പോൾ ഒരു ദൈവപ്രവൃത്തി പ്രിയ സഹോദരിയുടെ മേൽ വെളിപ്പെടുന്നത് ആത്മാവിനെ കാണിക്കുന്നു. और आत्मा ये दिखा रहा है कि परमेश्वर की बड़ा काम आपका जीवन में होते हुए। आमीन। പ്രാർത്ഥിക്കും, ശക്തമായിട്ട് പ്രാർത്ഥിക്കും, പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ പ്രവൃത്തി വെളിപ്പെടുക. बाकी सब लोग प्रार्थना में लगे रहो। हालेलुया, जीसस रामनाम शेरी बात फरबला तनादिगना। Yes, hallelujah. हालेलुया, 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 आमीन, हालेलुया। ഉടാറാബ ചില ടെക്നോളജിക്കൽ സംബന്ധമായി ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുത്തുക ജോലിയിൽ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ. आमीन। नौकरी में परमेश्वर के काम जो है महिमा होने दो। हालेलुया, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ यीशु के नाम पर जो है ഇറങ്ങുന്നു. आमीन। ദൈവ സാന്നിധ്യം ഇറങ്ങുന്നു. परमेश्वर का उपस्थिति उतर रहा है। പ്രതീക്ഷിക്കാത്ത ചില വഴികൾ ദൈവം തുറക്കാൻ പോകുന്ന ആത്മാവിനോട് ആലോചന അറിയിക്കുന്നു. प्रभु की आत्मा ये कह रहा है कि हम लोग जो है प्रतीक्षा ना किया गया कुछ रास्ते में से प्रभु आपके लिए सहायता लेकर आएगा। പ്രതീക്ഷിക്കാത്ത സമയത്ത് ചില യാത്രകൾ വരും. जो हम प्रतीक्षा ना किया गया समय में कुछ यात्रा प्रभु देगा। आमीन। ദൈവം മാനിക്കുന്ന ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കുന്നു. और प्रभु ये कह रहा है कि परमेश्वर आपको आशीष करेगा। आमीन। आदर करेगा, കർത്താവിന്റെ കരത്തിൽ ഉപയോഗിക്കും. परमेश्वर परमेश्वर आपको अपने हाथों पर इस्तेमाल करेगा। आमीन। ദൈവ മഹത്വം ഈ നാളുകളിൽ കാണും, ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തി കാണുമെന്ന് ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കും. परमेश्वर का महिमा को इस दिनों पर आप जरूर देखेगा, ये प्रभु की आत्मा कह रहा है। आमीन। എല്ലാ തടസ്സങ്ങളും യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഈ രാത്രി മാറട്ടെ. हमें सारा रुकावट यीशु के नाम पर इस रात के समय पर हट जाना है। हालेलुया, जीसस। ശരീരത്തിൽ ദൈവശക്തി ഇപ്പൊ ഇറങ്ങുന്നത് ദൈവാത്മാവിനെ കാണിക്കുന്നു. शरीर में परमेश्वर का शक्ति उतरते हुए प्रभु की आत्मा मुझे दिखा रहा है। हालेलुया, रामानाम हालेलुया, 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 आमीन, आमीन। हालेलुया। ഉൽപ്പത്തി പുസ്തകം വായിക്കുമ്പോൾ जब प्रेरितों की किताब को पढ़ते हैं, ഉൽപ്പത്തി 2:11 വായിച്ചാൽ, उल्पत्ति की किताब 2:11, उल्पत्ति की किताब 2 अध्याय का 11 वचन को जो पढ़ते हैं, ആരെങ്കിലും വായിക്കാം? कोई भी एक पढ़िएगा। उल्पत्ति 2 अध्याय का 11 वचन। पहली धारा का नाम पिशोन है। ये वही है जो हवीला नाम के सारे देश को, जहाँ सोना मिलता है, घेरे हुए है।
പാഷ 11 വായിച്ചു. മാത്രമേ ഉള്ളൂ. 4 നദികളെ കാണാൻ നമുക്ക് കഴിയും. यहाँ पर जो है 4 नदियों के बारे में हम देखते हैं. पीशोन, ये क्या नाम है? पीशोन, गीहोर, गीहोर, പിന്നെ 4 നദികൾ നമുക്ക് ആ തോട്ടത്തിൽ എഴുതുന്ന 4 നദികളെ നമുക്ക് കാണാൻ കഴിയും. वैसे ये एदन की वाटिका में 4 नदी बहते हुए हम वहां पर देख सकते हैं. ഒന്നാമത്തെ നദി പീശോൻ ആണ്. पहला नदी का नाम है पीशोन. പീശോൻ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥം, जो पीशोन का नाम के मतलब है വലിയ വെള്ളച്ചാട്ടം. बड़ा बड़ा पानी का क्या बोलते हैं, जो वाटर फ्लो. വലിയ വെള്ളച്ചാട്ടം എന്നാണ് പറയുന്നത്. पीशोन का मतलब है कि जो बड़ा जो है पानी का जो पानी निकलता है ना, जो बड़ा पानी का धारा. ആത്മാവിന്റെ തിരതള്ളൽ. नहीं तो हम दूसरा ऐसे बोल सकते हैं, जो आत्मा की लहर का जो है एक धक्का. ഉഗ്ര ശബ്ദം. नहीं तो बड़ा आवाज. ഇതൊക്കെയാണ് ഈ നദിയുടെ പ്രത്യേകത. ये है ये नदी का खासियत. നമ്മുടെ മേൽ പീശോൻ വെളിപ്പെട്ട് കഴിഞ്ഞാൽ, जब हमारे ऊपर जो है पीशोन जब प्रकट होता है, നമ്മുടെ ആരാധന വെള്ളച്ചാട്ടം പോലെ ആയിരിക്കും. हमारी आराधना है जैसे पानी निकलता है वैसे होगा. आमीन, हालेलुया. हालेलुया. പക്ഷേ കേൾക്കാമോ? ഹലോ, आराधना हो आराधना, खुदावंद यीशु की आराधना. ഉഗ്ര ശബ്ദത്തോടെ ആയിരിക്കും. जब पीशोन जब हमारा जीवन में प्रकट होता है तो बड़ी आहट का जो है आराधना हमारे अंदर जो है प्रकट होता है. നമ്മൾ ആരാധനയിൽ ഒരു ഉണർവുണ്ടാവും. हमारी आराधना में जो एक जागृति आती है. അവിടെ കാണിക്കുന്നത് പീശോനിൽ പൊന്നുണ്ട്. और यहाँ में लिखा है ये पीशोन में जो है वहां पर जो है सोना, वहां पर सोना मिलता है. പൊന്ന് ദൈവികത്വത്തെ കാണിക്കുന്നു. और जो है सोना है परमेश्वर को इसको दिखाता है. രാജത്വത്തെ കാണിക്കുന്നു. और जो है राजा के अधिकार को दिखाता है. ഇന്ന് പീശോ നമ്മുടെ മേൽ ഒഴുകി കഴിഞ്ഞാൽ, जो पीशोन जब हमारे अंदर जो है प्रकट होने के बाद, പീശോ നമ്മുടെ മേൽ ഒഴുകിയാൽ, जब पीशोन हमारे अंदर जो है बहने के समय में നമ്മുടെ ഭവനത്തിനകത്ത് ദൈവികത്വം വെളിപ്പെടും. और हमारे परिवार में जो है यानी ईश्वरीयत जो है प्रकट हो जाएगा. പിശാചിന്റെ ആധിപത്യം തകരും. और शैतान की सारी जो है बंधन जो है खत्म हो जाएगा. आमीन. അജയ് എന്ന് പറഞ്ഞ ബ്രദറിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ ആത്മാവ് ആലോചന അറിയും. और अजय भाई को प्रार्थना करने के लिए परमेश्वर की आत्मा कहता है. अजय, ഭവനത്തിനകത്ത് പിശാച് നഷ്ടമാക്കുന്ന ഫിനാൻഷ്യൽ ഏരിയയിൽ ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടാൻ പോകും. जो परिवार के अंदर जो है आपका आर्थिक बातों में जो कमजोरी करता है, यानी आर्थिक बातों को चोरी करता है, उस बात के ऊपर यीशु आज सहायता दे रहा है. ആ വ്യക്തി ഇന്ന് ജീവനോടെ ഇരിക്കേണ്ട വ്യക്തിയല്ല. वो व्यक्ति आज जिंदा होकर ना रहने वाला व्यक्ति है. ആ വ്യക്തി ഇന്ന് ജീവനോടെ ഇരിക്കുന്നത് കർത്താവ് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ കൃപ ഒന്നുകൊണ്ട് മാത്രമാണ്. आज आप जिंदा बैठा है वो परमेश्वर का कृपा के द्वारा है. आमीन. 1000 രൂപ കൊണ്ടുവച്ചാൽ 10,000 രൂപയുടെ നഷ്ടം വരുത്തുന്ന മണ്ഡലങ്ങളെ ദൈവാത്മാവ് കാണിക്കുന്നു.
1000 रुपया मिलने के समय पर 10,000 रुपया जो नुकसान होने वाला मंडल को यीशु मसीह आज ठीक कर रहा है। आमीन। ഇന്ന് രാത്രി ആ ഭവനത്തിന്റെ ശൂന്യതകൾ ഇപ്പൊ കർത്താവ് എടുത്ത് മാറ്റുന്നു ആത്മാവിനോട് ആലോചന അറിയിക്കുന്നു. और प्रभु की आत्मा ये कहता है अजय इमामगंज का परिवार का शून्यता के ऊपर परमेश्वर अपना महिमा के हाथ बढ़ा रहा है। आमीन, हालेलुया। ചില മേഖലകളിൽ ആ ബ്രദറിനെ ഉറപ്പിക്കാൻ പോവാ, സ്ഥിരപ്പെടുത്താൻ പോവാ। कुछ बातों में परमेश्वर आपको स्थिरता करेगा। ഹല്ലേലൂയ, आमीन, आमीन। ഇനി പീശോന്റെ ഒരു പ്രത്യേകത, അവിടെ ഗുൽഗുലും ഉണ്ട്. ये पीसोन का एक खूबी है, वहां पर जो है क्या करते हैं और भी फल हमें मिलता है। അത് സൗരഭ്യ വാസനയെ കാണിക്കുന്നു, സുഗന്ധത്തെ കാണിക്കുന്നു। वो जो है सुगंध के बारे में जो दिखाता है। ഹല്ലേലൂയ, आमीन। അത് ഗോമേതകമുണ്ട്, ഗോമേതകം। और वहां पर जो है उसको या एक और चीज वहां मिलता है, വിലയേറിയ കല്ല്, या सुलेमानी पत्थर मिलते हैं, सुलेमानी पत्थर। ഇത് നമ്മുടെ മേൽ ഒഴുകിക്കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ വിലയുള്ളതായി തീരും, വിലയുള്ള ഈ കല്ല് പോലെ നമ്മൾ പ്രകാശിക്കും। ये बातें जब हमारे ऊपर गिरने के समय पर हम लोग मोती और सुलेमानी पत्थर जैसे महंगा हो जाएगा, महंगाई का व्यक्ति हम बन जाएगा। हमें കൂശ് എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥം खुश की मतलब കരിഞ്ഞ മുഖങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ നിരാശയുടെ മുഖങ്ങൾ। खुश की मतलब है कि निराशा का चेहरा, ये नहीं तो सूखा हुआ चेहरा। നിരാശയിൽ കിടക്കുന്ന ജനത്തിന്റെ മേൽ ഇത് ഒഴുകിക്കഴിഞ്ഞാൽ അവർ സന്തോഷമുള്ളവരായി തീരും। हमें जो व्यक्ति निराशा में है उसी व्यक्ति के ऊपर ये नदी बहने के समय पर उनका जीवन आनंद से भरपूर हो जाएगा। हमें ഇനി വചനം കേട്ടോണ്ടിരിക്കുമ്പോൾ നിരാശയുടെ മുഖമുള്ള ചിലരെ ദൈവാത്മാവിനെ കാണിക്കുന്നു, അവരുടെ മേൽ ഈ നദി ഒഴുകാൻ പോവാ ഈ രാത്രി। हालेलुया। जब ये वचन बोलने के समय पर प्रभु की आत्मा मुझे ऐसे कुछ लोगों को दिखा रहा है जो लोग निराशा में रह रहा है, उनके ऊपर आज परमेश्वर का ये नदी अभी गिर रहा है। आमीन, हालेलुया। ഈ നദി ഒഴുകിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു, ആത്മാവിനോട് ആലോചന അറിയിക്കുന്നു। ये जो नदी बह रहा है करके परमेश्वर की आत्मा मुझे कह रहा है। आमीन, आमीन। ശക്തമായിട്ട് പ്രാർത്ഥിക്കുക, ഈ നദി ഒഴുകുന്നു, നിരാശകൾ എടുത്ത് മാറ്റുന്ന നദി ഇപ്പോൾ ഒഴുകി വരികയാണ്। ये नदी जो है बह रहा है, जहां पर निराशा है वहां पर जो है प्रभु जो है निराशा की जगह में आशा और खुशी प्रभु दे रहा है। आमीन। ഈ നിരാശ മാറ്റുന്നു। ഹല്ലേലൂയ। सारे लोगों को निराशा प्रभु ये नदी बहते हुए निराशा सब खत्म हो रहा है। आमीन। ചിലർക്ക് ജോലിയിൽ പ്രൊമോഷൻ ദൈവം കൊടുക്കാൻ പോകും। कुछ लोगों को नौकरी में प्रमोशन प्रभु देने वाला है। आमीन। ഒരു പ്രൊമോഷന് വേണ്ടി ആഗ്രഹിക്കുന്നവർ ശക്തമായിട്ട് പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ। अगर जो है आप में से कोई अपने नौकरी में प्रमोशन के लिए प्रार्थना करता है तो बहुत जोर से प्रार्थना करो, प्रभु उस प्रमोशन आपके लिए देगा। आमीन। ജോലിയിൽ ഒരു പ്രൊമോഷൻ ആഗ്രഹിക്കുന്നവർ കൈ ഉയർത്തി പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ ഇപ്പൊ ശക്തമായിട്ട്। जो नौकरी में जो प्रमोशन चाहने वाला लोग अपने हाथ उठाकर जो है प्रभु से प्रार्थना करो। हालेलुया, जीसस। കരങ്ങളെ ഉയർത്തി പ്രാർത്ഥിച്ചു, ഇപ്പൊ ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടാൻ പോവാ। वो जो आप विश्वास से प्रार्थना करो, आपका उस काम की जगह में परमेश्वर अपने काम को प्रकट करेगा। आमीन, हालेलुया। ചിലരുടെ ഭവനത്തിനകത്ത് ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടാൻ പോവാ। परमेश्वर की आमीन। ദൈവശക്തി ഇറങ്ങട്ടെ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ, യേശുവിന്റെ നാമത്തിൽ। आमीन, आमीन। परमेश्वर का महिमा प्रकट होने दो यीशु के नाम से। हालेलुया, जीसस। നിരാശയിൽ കിടക്കുന്ന ജനം സന്തോഷിക്കട്ടെ। वो जो लोग निराशा में हैं वो लोग खुशी मनाने दो। आमीन, जीसस। ആമേൻ। അടുത്ത നദി ഗീഹോൻ। तीसरा नदी के नाम है गीहोन। അത് കൃപാവരങ്ങളെ കാണിക്കുന്നു। गीहोन जो है परमेश्वर का वरदान को दिखाता है। ഇന്ന് ഈ നദി ഒഴുകിയാൽ നിങ്ങൾ കൃപാവരങ്ങളെ കൊണ്ട് നിറയാൻ പോവാ। जब ये गीहोन जब हमारे ऊपर गिरता है, हम लोग जो है परमेश्वर का आत्मा की वरदान से भर जाता है। आमीन, हालेलुया। നിങ്ങൾ ഓരോരുത്തരും പ്രവാചകരും പ്രവാചകികളുമായി തീരാൻ പോവാ। आप एक लोग जो है भविष्यवक्ता और भविष्यवक्ता बन जाएगा। उसका नाम है फ्रात, वो जो है फल को दिखाता है। യേശു കർത്താവ് നോക്കുന്നത് ഫലത്തെയാണ്। तो यीशु मसीह हमारे जीवन में ये फल को ढूंढते हैं।
आमीन। ഫലമില്ലാത്ത അത്യതയും വെട്ടി തീയിലിട്ട് കളഞ്ഞു. जो पेड़ में जो फल नहीं था वो अंजीर को प्रभु ने काट कर जो है आग में डालेगा। आमीन। നമ്മൾ ഫലമുള്ള അത്തികളായി മാറണം. तो इसलिए हम लोग जो है फलदायक जो वृक्ष बनना जरूरी है। आमीन, हालेलुया। ഓ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സാന്നിധ്യം ഇറങ്ങുന്നു. ആമേൻ, അവസാനമായിട്ട് ഒരു വചനം കൂടെ വായിക്കാം. ആമേൻ, ആമേൻ. അവസാനമായിട്ട് ഒരു വചനം കൂടെ വായിക്കാം. പക്ഷേ സെയിം ആണോ? 1 സാമുവേൽ 2 സാമുവേൽ दूसरा शमूएल की किताब 5 अध्याയം उसकी 5वीं अध्याय 17 മുതൽ दूसरा शमूएल 5 17 മുതൽ 20 വരെ. പക്ഷേ അഞ്ചിന്റെ 17 മുതൽ 20 വരെ. 5 अध्याय का 17 से लेकर 20 तक जो है पढ़ेगा। दूसरा शमूएल 5 अध्याय का 17 से लेकर 20 तक जो है पढ़िएगा। जब पलिस्तियों ने ये सुना कि इज़राइल का राजा होने के लिए दाऊद का अभिषेक हुआ, तब सब पलिस्ती दाऊद की खोज में निकले। ये सुनकर दाऊद गढ़ में चला गया। तब पलिस्ती आकर रपाइम नामक तराई में फैल गए। तब दाऊद ने यहोवा से पूछा, क्या मैं पलिस्तियों पर चढ़ाई करूं? क्या तू उन्हें मेरे हाथ में कर देगा? यहोवा ने दाऊद से कहा, चढ़ाई कर, क्योंकि मैं निश्चय पलिस्तियों को तेरे हाथ कर दूंगा। तब दाऊद बालपरासिम को गया और दाऊद ने उन्हें वहीं मारा। तब उसने कहा, यहोवा मेरे सामने होकर मेरे शत्रुओं पर जल की धारा के समान टूट पड़ा है। इस कारण उसने उस स्थान का नाम बालपरासिम रखा। आमीन, ഹല്ലേലൂയ. आमीन। ഒരിക്കൽ ദാവീദിനെ ഫിലിസ്ത്യരുടെ മുമ്പിൽ നിൽക്കേണ്ടി വന്നു യുദ്ധത്തിന് വേണ്ടി. और एक बार जो है दाऊद को फिलिस्तियों के सामने एक लड़ाई के लिए गया। ആ യുദ്ധം നേരിട്ടത് ബാൽപെരേസീമിൽ വെച്ചാണ്. जो वो लड़ाई जो है जो वहां पर जो हो रहा है बालसफी में हो रहा है। ദാവീദിന്റെ കയ്യിലെ ഒരേ ഒരു ആയുധമേ ഉള്ളൂ, അത് കർത്താവാണ്. और दाऊद के पास एक ही एक हथियार है, वो है परमेश्वर। ദാവീദിന്റെ കൂടെ ചെറിയ സൈന്യമാണ്, എന്നാൽ ഫിലിസ്ത്യർ വലിയ സൈന്യമാണ്. और दाऊद के साथ एक छोटा सा सेना है और जो फिलिस्तियों के साथ एक बहुत बड़ा सेना है। ഹല്ലേലൂയ. പെട്ടെന്ന് तुरंत ശത്രുവിന്റെ മേൽ കർത്താവ് പീശോൻ എന്ന നദിയെ അയച്ചു. और तुरंत प्रभु जो है शत्रु के ऊपर पीशोन नाम का नदी को भेजा। ഞാൻ നേരത്തെ പറഞ്ഞു പീശോൻ എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥം വെള്ളച്ചാട്ടം. मैंने पहले बोला है पीशोन के नाम के मतलब है कि पानी का जो बड़ा सोता है, मतलब सोता है। വെള്ളച്ചാട്ടം കണക്കെ കർത്താവ് ശത്രുവിനെ തോൽപ്പിച്ചു കളഞ്ഞു. और जैसे पानी जो है बहुत इस सोता में से बहुत प्रेशर होकर बाहर आता है, वैसे ये पानी जो है यानी प्रभु शत्रुओं के ऊपर जो हमला किया। ഇന്ന് രാത്രി നിന്റെ കുടുംബത്തിന് വിരോധമായി ഭവനത്തിന് വിരോധമായി നിൽക്കുന്ന ശത്രുവിനെ കർത്താവ് തകർത്ത് കളയാൻ പോവുക. हालेलुया। आज आपके परिवार के खिलाफ में, आपके खिलाफ में खड़े होने वाला सारा शैतानी हरकतें जो है ये पीशोन नाम के द्वारा, आत्मा के द्वारा प्रभु आज खत्म कर रहा है। हालेलुया जीसस। എല്ലാവരും പ്രാർത്ഥിച്ച് सब लोग प्रार्थना करो, सब लोग प्रार्थना करो। आमीन, हालेलुया जीसस। എല്ലാവരും പ്രാർത്ഥിച്ച് ദൈവാത്മാവ് ഇടപെടാൻ പോവാ. വെള്ളച്ചാട്ടങ്ങളൊക്കെ ഓരോ ഭവനത്തിൽ ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടാൻ പോവാ. आमीन। सब लोग प्रार्थना में रहो। जैसे पानी का धारा बहती है, वैसे जो है परमेश्वर की आत्मा का भरपूरी एक एक परिवार के अंदर परमेश्वर जो है डाल रहा है। हालेलुया जीसस। सब लोग ദൈവശക്തി ഇറങ്ങുന്നു. वो परमेश्वर की शक्ति जो है एक एक परिवार के अंदर प्रभु डाल रहा है। आमीन। ആത്മാവിൽ നിറയട്ടെ എല്ലാവരും. वो आत्मा में भरपूर होकर जो है आराधना करो। जो लोग बपतिस्मा लिया है, अन्य भाषा बोलता है, वो लोग अन्य भाषा में परमेश्वर को आराधना करो। हालेलुया जीसस। അഞ്ജലി എന്ന് പറഞ്ഞ സഹോദരന്റെ മേൽ ദൈവാത്മാവ് ഇറങ്ങി വരികയാ. अंजलि के ऊपर परमेश्वर की आत्मा उतर कर आ रहा है। हालेलुया। അവരുടെ മേലെ ഒരു ശുശ്രൂഷയുണ്ട്. और आपके ऊपर एक सेवकाई परमेश्वर ने दिया है। ദൈവം കഴിഞ്ഞ നാളുകളിൽ കാണിച്ച ദർശനങ്ങൾ ഈ നാളുകളിൽ നിറവേറാൻ പോവാ.
पिछले दिनों पर परमेश्वर ने आपको दिखाया गया वो सारा दर्शन आने वाला समयों पर पूरा होने वाला है। आमीन। ഒരു മേജർ ഷിഫ്റ്റ് ഞാൻ സഹോദരിക്ക് കൊടുക്കുന്ന ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കുന്നു. परमेश्वर की आत्मा ऐसे कहता है अंजलि के ऊपर एक बड़ा मेजर शिफ्ट प्रभु देगा। ലൈഫിൽ ഒരു വലിയൊരു ഷിഫ്റ്റ് ദൈവം കൊടുക്കുന്നത് ദൈവാത്മാവരെ കാണിക്കുന്നു. और परमेश्वर जो एक बड़ा शिफ्ट जो है आपके ऊपर जो है डाल रहा है। आमीन। പ്രതീക്ഷിക്കാത്ത ചില ഉയർച്ചകൾ അവളെ തേടി വരും. जो प्रतीक्षा ना किया गया कुछ उन्नति वाला जो स्थान जो प्रभु आपको देगा। आमीन। ഓ റാബ ശന്ദാര എല്ലാവരും ശക്തിയോടെ പ്രാർത്ഥിച്ചാണ്. വെള്ളച്ചാട്ടങ്ങളെ ദൈവിക ഭവനത്തിൽ വെള്ളച്ചാട്ടങ്ങളൊക്കെ പരിശുദ്ധാത്മാവ് ഇടപെടാൻ പോവാ. ओ जैसे बड़ा पानी का सोता निकलता है वैसे आपके ऊपर जो है उसी रीति से परमेश्वर की आत्मा जो है वो आपके ऊपर भर रहा है। आमीन जीसस। ചില ഭവനങ്ങൾ ഹീലിംഗ് സെന്റർ ആയി മാറാൻ പോവാ. वो कुछ घर में जो है वो चंगाई का जड़ बनने वाला है। आमीन हालेलुया। ആ പവനം എന്ന് പറഞ്ഞ ബ്രദറിന്റെ പേര് ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുന്നത് ആത്മാവാലോചന അറിയിക്കുന്നു. और पवन के ऊपर जो है परमेश्वर की आत्मा प्रकट कर रहा है करके बोल रहा है। आमीन आमीन। നിന്നെ എവിടെ തള്ളിക്കളഞ്ഞോ അവിടെ കർത്താവ് നിന്നെ സ്വീകരിക്കാൻ പോവാ. वो जहां पर जो है लोग आपको निंदा किए हैं तिरस्कार किए हैं वहां पर परमेश्वर आपको खड़ा करेगा। आमीन। നിന്നെ തള്ളിക്കളഞ്ഞെടുത്ത് ഞാനൊരു മാന്യപാത്രമാക്കി തീർക്കും. जहां पर लोग आपको निंदा किया है उनके सामने एक अच्छा पात्र जैसे परमेश्वर आपको तैयार करके खड़ा करेगा। आमीन हालेलुया। എല്ലാ ശൂന്യതകളെയും ഞാൻ മാറ്റും. നിറവ് परिवार के सारे शून्यता को प्रभु हटाकर जो है परिवार में भरपूरी को प्रभु देगा। आमीन। കടഭാരങ്ങൾ മാറും. सारी जो है आर्थिक बात जो है प्रभु दूर कर रहा है। आमीन आमीन। യേശുവിന്റെ നാമത്തിൽ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ കൈകളെ വെച്ച് പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. രോഗമുള്ള ഭാഗങ്ങളിലേക്ക് കൈവച്ച് പ്രാർത്ഥിച്ചാട്ടെ. जो लोग बीमार है आपका बीमार की जगह में अपने हाथ रखकर अभी प्रार्थना करना शुरू करो। जो लोग कैंसर है जो अलग अलग बीमार है अपनी बीमार की जगह में हाथ रखो और प्रार्थना करने के लिए शुरू करो। हालेलुया जीसस। ചില ഡോക്ടർമാരുടെ കരത്തിൽ ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുന്ന ആത്മാവാലോചന അറിയിക്കുന്നു. और प्रभु की आत्मा कह रहा है कि कुछ डॉक्टरों के हाथों के ऊपर परमेश्वर का महिमा प्रभु डालेगा। आमीन। ട്രീറ്റ്മെന്റിലുള്ള വചനത്തിന്റെ ശക്തി അവരുടെ മേൽ വ്യാപരിക്കും. जो प्रभु का वचन का शक्ति जो है वो ट्रीटमेंट के अंदर जो है प्रभु डालेगा। आमीन। ഓ ഹാലേലൂയ. രോഗമുള്ള ഭാഗത്തേക്ക് കൈവച്ചാട്ടെ. ഇപ്പൊ സൗഖ്യങ്ങൾ നടക്കാൻ. जो लोग बीमार हैं अपनी बीमार की जगह में हाथ रखकर जो है अभी प्रार्थना करो। आमीन आमीन। യേശുവിന്റെ നാമത്തിൽ നെഞ്ചുവേദനകൾ നെഞ്ചിനകത്തുണ്ടാകുന്ന അസ്വസ്ഥതകൾ സൗഖ്യമാവട്ടെ. यीशु के नाम पर जो छाती में जो दर्द आता है और कुछ परेशानी आता है यीशु के नाम पर वो सब कुछ अभी खत्म होना है। हालेलुया आमीन। ഷുഗറുകൾ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ നോർമൽ ആവട്ടെ. ഷുഗർ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ നോർമൽ ആവട്ടെ. और डायबिटिक्स जो है यीशु के नाम पर अभी नॉर्मल होने दो। नॉर्मल हालेलुया। यीशु के नाम യേശുവിന്റെ നാമത്തിൽ നോർമൽ ആവട്ടെ. बीपी यीशु के नाम से आप नॉर्मल होने दो। हालेलुया। बीपी यीशु के नाम से नॉर्मल। ട്യൂമറുകൾ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ സൗഖ്യമാവട്ടെ. ट्यूमर यीशु के नाम पर अभी चंगाई में चंगा होने दो। आमीन। ക്യാൻസറുകൾ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ സൗഖ്യമാവട്ടെ. जिसका शरीर में कैंसर का बीमारी है यीशु के नाम पर वो कैंसर का चंगा होने दो। हालेलुया। आमीन आमीन। ഒരു നദി പോലെ ഇപ്പോൾ ഭവനങ്ങളിൽ ദൈവപ്രവൃത്തി വെളിപ്പെടുകയാണ്. एक बड़ा नदी के समान परमेश्वर की आत्मा आपके परिवार के अंदर जो है प्रकट कर रहा है। हालेलुया जीसस। കഴുത്തിലുണ്ടാകുന്ന വേദനകൾ ഇപ്പോൾ സൗഖ്യമാവുന്നു. जिसका जो गर्दन में जो दर्द है वो यीशु के नाम पर अभी चंगा हो रहा है। गर्दन में जो दर्द है आमीन। ഡിസ്കിന്റെ കംപ്ലൈന്റുകൾ സൗഖ്യമാവുന്നു. जिसका जो है डिस्क की प्रॉब्लम है वो अभी प्रभु दूर कर रहा है। ആ പവൻ എന്ന് പറഞ്ഞ ബ്രദറിന്റെ സ്പൈനൽ കോഡുമായി ബന്ധപ്പെട്ട് സൗഖ്യം നടക്കുന്ന ആത്മാവാലോചന അറിയിക്കുന്നു. और जो पवन के लिए बोल रहा है कि आपका स्पाइनल कोड में कुछ दर्द है कुछ प्रॉब्लम है वो यीशु अभी दूर कर रहा है। आमीन। ഓരോ ഭവനത്തിനകത്ത് ദൈവാത്മാവിന്റെ ശക്തി അതിശക്തമായി ഇറങ്ങി വരികയാണ്. अभी एक परिवार के अंदर परमेश्वर का बड़ा महिमा का शक्ति वहां पर जो है प्रभु डाल रहा है। ചിലതൊക്കെ ആത്മാവിൽ നിറയുന്നത് ഞാൻ ആത്മാവിൽ കാണുന്നു. कुछ लोग जो है आत्मा में भरते हुए मैं देख रहा हूँ आत्मा में। हालेलुया जीसस। ദീപക്കിന്റെ മേൽ ആത്മാവിന്റെ ശക്തി ഇറങ്ങുന്നു. ദീപക്കിന്റെ മേലെ
दीपक के ऊपर जो है परमेश्वर की आत्मा जो चतरम वाला प्रभु डाल रहा है। दीपक ഒരു പ്രൊഫറ്റിക്കൽ അനോയിന്റിംഗ് ഇറങ്ങുന്നത് ദൈവാത്മാവിനെ കാണിക്കുന്നു. हाँ, एक बड़ा जो है सेवकाई की शक्ति प्रभु आपको दे रहा है। ആമേൻ. ഒരു പിങ്കി എന്ന് പറഞ്ഞൊരു സഹോദരിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ ആത്മാവാലോചന അറിയിക്കുന്നു. ആർക്ക് പക്ഷേ ഒരു പിങ്കി എന്ന് പേരുള്ള ഒരു സഹോദരിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ ആത്മാവാലോചന पिंकी के लिए प्रार्थना करने के लिए प्रभु की आत्मा बोल रहा है। पिंकी വഴികൾ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഓപ്പൺ ആവുക. वो दरवाजा आपके लिए यीशु खोल रहा है। पिंकी आमीन. ദൈവം ഉറപ്പിക്കാൻ പോവാ. വിരോധമായി നിൽക്കുന്ന പൈശാചിക മണ്ഡലങ്ങൾ അഴിഞ്ഞു മാറുന്നു. प्रभु आपको स्थिर कर रहा है। जो सारा शैतान के बंधन है अभी वो खोलकर जो है दूर भागेगा। आमीन. हालेलुया. പട്ടണങ്ങളെ പിടിക്കുന്ന രാജ്യങ്ങളെ പിടിക്കുന്ന ഒരു അഭിഷേകം ഇപ്പൊ വെളിപ്പെട്ട് വരികയാണ്. देश देश को पकड़ने वाला बड़ा अभिषेक शक्ति परमेश्वर आपके ऊपर डाल रहा है। पिंकी उसको स्वीकार करो। രശ്മി എന്ന് പറഞ്ഞൊരു സഹോദരിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ ആത്മാവ് ആലോചന അറിയിക്കുന്നു. रश्मि को प्रार्थना करने के लिए परमेश्वर की आत्मा बोलता है। रश्मि Yes. आमीन. हेलो प्रेज लो बस. പാസ്റ്റർ കേൾക്കുന്നില്ല. പക്ഷേ കേൾക്കാമോ? Praise the Lord. हालेलुया. मैं मिट्टी हूँ तू है कुमार, मुझको बढ़ा मुझको तू ढाल. मैं मिट्टी हूँ तू है कुमार, मुझको बना मुझको तू ढाल. Oh, hallelujah, hallelujah. Thank you Jesus, thank you Jesus. सब लोग आत्मा में प्रार्थना कर लीजिए. पास्टर का नेटवर्क पता नहीं है, अभी पास्टर का नेटवर्क का प्रॉब्लम हो रहा है लग रहा है. प्रेज द लॉर्ड. रिकॉर्डिंग पॉज में करिए. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करें. हालेलुया. जैसे जो है अभी उत्पत्ति 2 अध्याय में हमने जो पढ़ा है, जो 4 नदियां जो है यरदन से निकला है, वो एक नदियां का खूबी, एक नदियां का मतलब को अभी जो बताया है, वैसे परमेश्वर की आत्मा एक नदी के रूप से हमारे जीवन के अंदर जो है आने के समय पर हमारे जीवन में अभी तक जो रुकावट हुआ है वो रुकावट जो है दूर जाता है। हालेलुया. जहां पर जो है निंदा हुआ है वहां पर जो है खुशी प्रभु डालेगा। हालेलुया. जहां पर हम लोग जो है जो नाकिमती हैं और सुलेमान का पत्र से भी अधिक ज्यादा कीमती प्रभु हमें जो है करेगा। कब करेगा? जब परमेश्वर की आत्मा का वो आत्मा का सोता जब हमारे अंदर में जो है आने के समय पर। हालेलुया. ऐसे तो आज आपके ऊपर जो है परमेश्वर की उस आत्मा का सोता जो है कुछ गिरा हुआ है। हालेलुया. वो सोता आपके ऊपर में और आगे बढ़ने के लिए। हालेलुया. यीशु के नाम पर प्रभु. हालेलुया. आज जो गया बोला गया वचन प्रभु हमारा प्रिय भाई बहनों के ऊपर वैसे ही पूरा होना है प्रभु. हालेलुया. जो कुछ वचन प्रभु आपके दास ने आपके आत्मा के द्वारा कहा है, ये सब कुछ वैसे पूरा होने के लिए यीशु के नाम से प्रभु हम प्रार्थना करते हैं प्रभु. हालेलुया. हमारा प्रिय भाई अजीज लोगों को यीशु पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से हालेलुया हम लोग उनको आशीष का वचन देते हैं प्रभु. हालेलुया. ये लोग अपने नौकरी में, वो अपने काम की जगह में, वो लोग जहां पर भी वो लोग प्रभु काम करते हैं, वो सारी एरिया में प्रभु. हालेलुया. परमेश्वर की महिमा प्रकट होने के लिए सहायता कर प्रभु. स्तुति महिमा आदर आपको देते हैं. यीशु के पवित्र नाम से इस प्रार्थना को मांगते हैं. आमीन आमीन आमीन. हालेलुया. सो प्रभु को धन्यवाद देते हैं. अभी जो है टाइम जो है